हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी कॉमर्स मधील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी नावाच्या विषयामधील पहिलं चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरमधील पेज नंबर 57 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स मेसर्स मीरा अँड माधव. मीरा आणि माधव नावाचे दोन पार्टनर्स आहेत. त्यांचं ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आपल्याला त्यांचं ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं 31 मार्च 2019चं अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आणि त्याच तारखेचं 31 मार्च 2019 आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट सुद्धा तयार करायचं आहे. खाली आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट साईडला स्टॉक दिलेला आपल्याला 1 एप्रिलचा, म्हणजेच कोणता स्टॉक आहे, हा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर डेटर्स दिलेले आहेत, बिल रिसिवेबल दिलेलं आहे, परचेसेस दिलेले आहे, रिटर्न्स दिलेले आहे. रिटर्न्स डेबिटला आलेले आहे, सेल्स क्रेडिटला. तर सेल्स रिटर्न डेबिटला येत असतात. कोणते रिटर्न आहे हे? सेल्स रिटर्न आहे. सेल्स क्रेडिटला तर सेल्स रिटर्न डेबिटला. रिटर्न्स हे सेल्स रिटर्न आहे. कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, मोटर व्हेहिकल, जनरल एक्सपेन्सेस, एक्सपोर्ट ड्युटी, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स. 3 वर्षाचा ॲडव्हर्टाइजमेंटचा आपण खर्च दिलेला आहे. ही काय आहे? हिडन ॲडजस्टमेंट. याला एक स्टार करायची आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ड्रॉइंग दिलेली आहे मीरा माधवची. त्याच्यानंतर पुढे लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज म्हणजे काय? भाडे तत्वावरती घेतलेली जी काही प्रॉपर्टी असेल तीच म्हणजेच काय? लीज होल्ड प्रॉपर्टी. जसं की महानगरपालिकेचे, ग्रामपंचायतचे आपले दुकानं असतात, जागा असते, ते 30 वर्षाच्या करारासाठी, 60 वर्षाच्या करारासाठी, 99 वर्षाच्या करारासाठी काही व्यक्ती व्यवसाय करण्यासाठी ती जागा, दुकानाचे गाडे घेत असतात. ते कशा तत्वावर घेत असतात? तर लीजवरती घेत असतात. त्यालाच काय म्हणलं जातं? लीज होल्ड प्रॉपर्टी किंवा लीज होल्ड प्रिमायसेस घेत असं त्यांना म्हणत असतो. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक दिलेलं आहे, फर्निचर दिलेलं आहे आपल्याला. डेबिट साईडला, क्रेडिट साईडला आपल्याला दिलेलं आहे बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेएबल, क्रेडिटर दिलेले, सेल्स दिलेले आहेत, आउटस्टँडिंग रेंट दिलेले आहे, अनपेड वेजेस दिलेले आहेत. अनपेड म्हणजेच काय आहे? हे सुद्धा आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग वेजेस आहेत हे. त्याच्यानंतर कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे मीरा माधव आणि परचेस रिटर्न दिलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत आपल्याला. पहिली ॲडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकची 32,000 रुपये. त्याच्यानंतर प्रोव्हाइड प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स, RDD दिलेली आहे. ही कोणती RDD आहे? न्यू RDD दिलेली आहे. RDD आणि बॅड डेब्ट्स सन्ड्री डेटर मधनं लेस करत असतो. डेटर दिलेले आपल्याला, डेटरला 1 स्टार करायचं आहे. पुढे क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्स वरती 3% काय दिलेलं आहे? डिस्काउंट दिलेला आहे. आता बघा, हे डेटर्स जे असतात, आपण उधारीने माल विकलेला असतो किंवा आपली उधारी ही मार्केटमध्ये अडकलेली असते ग्राहकांकडे, व ती काढण्यासाठी आपण काय करत असतो? ती वसूल करून घेण्यासाठी त्या ग्राहकांना डिस्काउंट देत असतो, की जेणेकरून लवकरात लवकर ते काय करतील? आपली उधारी आपल्याला देतील आणि आपल्याला तो आलेला जो काही पैसा असेल तो भांडवल म्हणून कंपनीमध्ये आपण गुंतवू शकतो. आणि म्हणून बऱ्याचशा कंपन्या असतील, व्यावसायिक असतील, हे काय करत असतात? वसुली करण्यासाठी, आपली जी काही उधारी आहे मार्केटमधील ती वसुली करण्यासाठी डिस्काउंट त्या ठिकाणी देत असतात. सन्ड्री डेटरवरती परत 1 स्टार. डिस्काउंट लेस करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे 4 नंबरची ॲडजस्टमेंट, व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमायसेस 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला लीज होल्ड प्रिमायसेसचं व्हॅल्युएशन काय झालेलं आहे? 1 लाख रुपये झालेलं आहे. लीज होल्ड प्रिमायसेसला पण 1 स्टार. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचं आउटस्टँडिंग द्यायचं राहिलेलं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीवर पण 1 स्टार. अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स वाचून घेतलं. ॲडजस्टमेंटच्या
स्टार करून घेतल्या. आता आपल्याला पुढची स्टेप आहे ती म्हणजेच काय, तर आपल्याला हे ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करायचं आहे. ज्या ज्या अकाउंटला आपल्याला काय करायचं आहे ते ट्रान्सफर करायचं आहे. तर चला पोस्टिंग करूया. पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण ट्रेडिंगला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काही घटक लिहून घेतो, ते आपल्याला लिहायचे आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली टू परचेसेस, त्याच्याच खाली लेस परचेस रिटर्न. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स, त्याच्याच खाली लेस सेल्स रिटर्न्स. पुढे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD आणि एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. सुरुवातीला ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड स्टॉक आलेला आहे आपल्याला. स्टॉक ओपनिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 25,000 रुपये. डेटर्स ॲसेट साईडला डेटर्स ॲसेट साईडला 2 स्टार आहे. अमाऊंट इनर कॉलम 80,500. बिल रिसिवेबल तिथंच 2 स्टार आहे, 3 लाईन सोडून लिहायचं आहे. बिल्स रिसिवेबल अमाऊंट आउटर कॉलम 10,000 रुपये. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट इनर कॉलमला 2,08,500. रिटर्न्स सेल्स रिटर्न्स आहे 1,000 रुपये. ट्रेडिंगच्या क्रेडिटला इनर कॉलमला कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरेज इनवर्ड अमाऊंट 3,000 रुपये आउटर कॉलम. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस ओल्ड RDDच्या खाली 2 कॅरेज आउटवर्ड अमाऊंट 4,500 आउटर कॉलम. मोटर व्हेकल ॲसेट आहे आपली. ॲसेट साईडला बिल रिसिवेबलच्या खाली मोटर व्हेकल अमाऊंट 55,000 आउटर कॉलम. जनरल एक्सपेन्सेस नावातच खर्च याच्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्डच्या खाली 2 जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट 1,800 रुपये आउटर कॉलम. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट 900 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट 2 ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट इनर कॉलमला हिडन ॲडजस्टमेंट आहे 4,800 रुपये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी तिथंच
प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट इनर कॉलमला 1200 रुपये. ड्रॉइंगमुळे पार्टनरचं कॅपिटल कमी होतो. पार्टनरचं कॅपिटल कमी झालं, पार्टनर्स कॅपिटलला डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट मीरा 3500 आणि माधव 2000 रुपये. लीज होल्ड प्रिमायसेस ॲसेट साईडला लीज होल्ड प्रिमायसेस अमाऊंट 1,10,000 इनर कॉलम. स्टार आहे, ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला. कॅशेड बँक लीज होल्ड प्रिमायसेसच्या खाली एक लाईन सोडून कॅशेड बँक अमाऊंट 45,000 आउटर कॉलम. फर्निचर कॅशेड बँकच्या खालीच ॲसेट आहे फर्निचर अमाऊंट आउटर कॉलम 8,300. इथं आपली ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड आपण पोस्टिंग केलेली आहे. आता आपला क्रेडिट बॅलन्सचं काय करायचं आहे, पोस्टिंग करायची आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट आलेलं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट देणे आपलं देण्याची साईड लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला वरतून 3-4 लाईन सोडून द्यायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट आउटर कॉलमला 5,000 रुपये. बिल्स पेबल तिथंच बिल्स पेबल अमाऊंट आउटर कॉलमला 12,500. त्याच्यानंतर क्रेडिटर्स अमाऊंट आउटर कॉलमला 68,000. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट इनर कॉलमला 3,25,000. आउटस्टँडिंग रेट आणि अनपेड वेजेस दोघंही लायबिलिटी आहेत, दोघंही आउटस्टँडिंग आहेत. क्रेडिटरच्या खाली आउटस्टँडिंग रेट आणि अनपेड वेजेस. रेंटची अमाऊंट आहे 2,000 आउटर कॉलमला आणि अनपेड वेजेस 1,500 आउटर कॉलम. कॅपिटलचं बॅलन्स कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मीरा 75,000 आणि माधव 75,000. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधून लेस परचेस रिटर्न 1,000 रुपये. अशा पद्धतीने आपलं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करून झालेलं आहे. पुढची स्टेप आहेत आपली ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 32,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला फर्निचरच्या खाली क्लोजिंग स्टॉक 32,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. हे काय आहेत, बॅड डेब्ट्स आहेत. आपले बॅड डेब्ट सन्ड्री डेटरमधून लेस करतात. लेस
न्यू बॅड डेब्ट्स अमाऊंट आहे 2,000 रुपये. 80,500च्या खाली 2,000 रुपये. 2,000च्या खाली आडवी रेष. 80,500 मायनस 2,000 अमाऊंट तिथंच. 78,500. याचा सेकंड इफेक्ट सन्ड्री डेटर आपलं ॲसेट आपली कमी झाली, नुकसान झालं. खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. न्यू बॅड डेब्ट्स 2,000 रुपये. इनर कॉलम. 3 नंबर क्रिएट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्सवरती परत आपण काय दिलेलं आहे, डिस्काउंट दिलेला आहे. डेटरची अमाऊंट आहे बघा, सुरुवातीला डेटर होते 80,500, त्याच्यातनं बॅड डेब्ट 2,000 आपण मायनस केले. आता ऍक्च्युअल अमाऊंट मिळाली आहे आपल्याला डेटरची 78,500. या 78,500 वरती आपल्याला 3% काय करायचं आहे, डिस्काउंट द्यायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. वर्किंग नोट तयार करूया. वर्किंग नोट नंबर 1, डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटरची अमाऊंट 78,500. 78,500 इंटू 3/100. 0 0 कॅन्सल. अमाऊंट उरली 7,785 गुणिला 3. 5 त्रिक 15. चला 8 त्रिक 24 आणि 1 5. चला 2. 7 त्रिक 21. 21 22 आणि 23. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डेटर्सवरती 2,355 रुपयाचं काय द्यावं लागणार आहे, डिस्काउंट द्यावं लागणार आहे. डिस्काउंट दिला, लॉस झाला आपला, म्हणजे आपले डेटर्स कमी झाले, आपली प्रॉपर्टी ॲसेट कमी झाली. डेटरच्या खाली लिहायचं लेस डिस्काउंट ॲट 3%. अमाऊंट कॅल्क्युलेट केली आपण आता 2,355 रुपये. 78,500च्या खाली लिहायचं 2,355 रुपये. 2,355 च्या खाली आडवी रेष. 78,500 मायनस 2,355 मायनस करून बाहेर 5 4 1 6 आणि 7. 76,145 रुपये. 76,145 रुपये. पुढे डिस्काउंट दिलं, नुकसान झालं आपलं, नुकसान झालं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली टू डिस्काउंट ऑन डेटर्स. अमाऊंट आउटर कॉलमला 2,355 रुपये. इथं आपली तिसरी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. चौथी ऍडजस्टमेंट लीज होल्ड प्रिमाइसेसची अमाऊंट किती झालेली आहे, व्हॅल्युएशन 1,00,000 झालेली आहे. लीज होल्ड प्रिमाइसेस अमाऊंट आउटर कॉलमला लिहून घ्या 1,00,000 रुपये. आता बघा, लीज होल्ड प्रिमाइसेसची अमाऊंट होती 1,10,000. किती झालेली आहे, 1,00,000 झालेली आहे. वाढली का कमी झालेली आहे, कमी झालेली आहे. कमी झाली म्हणजेच काय, लेस डेप्रिशिएशन. कितीने कमी झाली आहे, 1,10,000 होती, 1,00,000 झाली म्हणजे 10,000 रुपयाने कमी झाली. 1,10,000च्या खाली आडवी रेष, वजाबाकी बाहेर 1,00,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉपर्टी कमी झाली,
नुकसान झालं, टू डेप्रिशिएशन ऑन लीज होल्ड प्रिमायसेस अमाऊंट 10,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट ऑन लॉसच्या डेबिट साईडला दिलेले आहे. ऍड आउटस्टँडिंग किती आहे, 500 रुपये. 1200 रुपयाच्या खाली लिहायचे 500 रुपये. 500 रुपयाच्या खाली आडवी रेष, 1200 प्लस 500 1700 रुपये. आउटर कॉलम आउटस्टँडिंग देणं आहे आपलं, देणं वाढलं, देण्याची साईड लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग प्रिंटिंग आउटस्टँडिंग प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट 500 रुपये आउटर कॉलम. इथं आपल्या ट्रायल बॅलन्स खालील ऍडजस्टमेंट संपलेले आहे. आता आपल्याला हिडन ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. एक हिडन ऍडजस्टमेंट आली आपल्याला, ती म्हणजेच काय, ऍडव्हर्टाइजमेंटची. वर्किंग नोट तयार करूया. या ठिकाणी 2 नंबर ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट दिलेली आहे 4,800 रुपये. ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली ट्रायल बॅलन्सला एक दिनांक दिलेली आहे 1/10/2018. 1/10/2018 या दिवशी ऍडव्हर्टाइजमेंटचे आपण काय केले होते, पैसे पेड केले होते. आपलं वर्ष कधी संपत आहे, 31 मार्च 2019 ला. बघा आता या ठिकाणी 1/10 म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिने. म्हणजे हा जो काही कालावधी आहे हा किती आहे, 6 महिने. म्हणजे या ठिकाणी 6 महिन्याचा खर्च आपल्याला काय करायचा आहे, या वर्षी 31 मार्च 2019 पर्यंत काय करायचं आहे, गृहीत धरायचं आहे 6 महिने. त्याच्यानंतर आपण ही जी काही ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे दिलेले किती वर्षासाठी दिलेले आहेत, 3 वर्षासाठी. 3 वर्षामध्ये किती महिने येतात, 36 महिने. 6 36 अमाऊंट उरली आहे 4800 भागीला 6. 6 36 42 42 6 8 48 म्हणजे 800 रुपये. या 6 महिन्याचा खर्च किती आहे, 800 रुपये आपल्याला खर्च गृहीत धरायचा आहे. आणि बाकीची उरलेली जी काही अमाऊंट आहे ही काय आहे, प्रीपेड आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे आपल्याला. या ठिकाणी 800 रुपये आउटर कॉलमला आधी लिहून घ्यायचे आपल्याला, कारण तो खर्च आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. 6 महिन्याचा खर्च. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आउटर कॉलम जो असतो तो काय असतो, चालू वर्षाचा खर्च. म्हणजे 31 मार्च पर्यंत जी आपल्याला डेट दिलेली असेल त्या तारखेपर्यंतचे खर्च आपण काय करत असतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्या आउटर कॉलमला रेकॉर्ड करत असतो. 800 रुपये खर्च 6 महिन्याचा दिला. प्रीपेड काय करतात, लेस करतात. ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली लेस प्रीपेड. 800 रुपये खर्च बाहेर यायला पाहिजे. म्हणजे 4,800 मधून किती अमाऊंट मायनस करायची आहे की अमाऊंट आपल्याला 800 रुपये येणार, तर उत्तर येईल 4,000 रुपये. 4,000 रुपये हे काय आहे, प्रीपेड आहे, ऍडव्हान्स आहे. याचा सेकंड इफेक्ट ऍसेट साइड क्लोजिंग स्टॉकच्या खाली प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट अमाऊंट 4,000 रुपये. अशा पद्धतीने
आपल्या ट्रायल बॅलन्स खालील ऍडजस्टमेंट आणि हिडन ऍडजस्टमेंट आपण काय केलं आहे, सॉल्व्ह केलं आहे. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आता, अकाउंट क्लोज करायचे आहे. पहिलं अकाउंट कोणतं क्लोज करणार, ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करणार. ट्रेडिंगच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची, पण त्याच्या अगोदर इनर कॉलमला ज्या ज्या अमाऊंट असतील त्या मायनस करून किंवा ऍड करून आउटर कॉलमला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. परचेसची अमाऊंट बाहेर लिहिलेली आपण अजून. परचेसेस आहेत 2,08,500, त्याच्यातनं लेस परचेस रिटर्न 1,000 रुपये. अमाऊंट बाहेर 2,07,500. सेलची अमाऊंट आहे 3,25,000, त्याच्यातनं लेस सेल्स रिटर्न 1,00,000 रुपये. अमाऊंट बाहेर 3,24,000. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. ट्रेडिंगची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. कोणती टोटल मोठी येते ते बघायचंय, त्याला बेस मानायचं आहे आणि दोघं साईडला लिहायचंय. या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल येते 3,56,000. 3,56,000 आणि डेबिटची टोटल येते 2,35,500. 2,35,500. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आहे 3,56,000 आणि ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल येते 2,35,500. मोठी अमाऊंट आहे क्रेडिटची, म्हणून क्रेडिटला सुरुवातीला लिहायचं आहे आपल्याला 3,56,000. जी अमाऊंट मोठी असते आपण त्याचा बेस मानतो आणि ती अमाऊंट दोघं साईडला लिहितो. 3,56,000. 3,56,000 मधनं जी लहान अमाऊंट असेल 2,35,500 ती काय करायची, मायनस करायची. जो फरक येईल डेबिटला त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट. 3,56,000 मायनस 2,35,500 वजाबाकी येईल 1,20,500. 1,20,500. हे 1,20,500 आपल्याला ट्रान्सफर करायचे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. बाय ग्रॉस प्रॉफिट 1,20,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आपल्याला क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करत असताना इनर कॉलमला काही अमाऊंट राहिली का ते चेक करायचे आहे. इनर कॉलमला एकच अमाऊंट आहे आपली आरडीडीची. ओल्ड बॅडनेस आपल्याकडे नाहीये, न्यू आरडीडी आपल्याकडे नाहीये. टोटल 2,00,000 रुपये. त्याच्यानंतर ओल्ड आरडीडी पण आपल्याकडे नाहीये. अमाऊंट बाहेर 2,000 रुपये. पुढे एकही अमाऊंट इनर कॉलमला नाहीये. सिंगल डबल लाईन मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचंय, क्लोज करायचंय. या ठिकाणी टोटल जर पाहिली प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची आणि डेबिटची, तर क्रेडिटची टोटल येते 2,20,500 एकच अमाऊंट आहे आणि डेबिटची टोटल येते 24,055. या ठिकाणी सुद्धा क्रेडिटची टोटल मोठी आहे, तिलाच आपण बेस मानणार आणि दोघं साईडला लिहिणार. 1,20,500 क्रेडिटला लिहिणार ती, नंतर डेबिटला लिहायची 1,20,500. 1,20,500 मधून आपल्याला मायनस करायची डेबिटची अमाऊंट 24,055 आणि जो फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे
टू नेट प्रॉफिट, आणि हा नेट प्रॉफिट मीरा आणि माधव या दोघांमध्ये वाटप करायचा आहे त्यांच्या रेशोप्रमाणे. 1,20,500 मायनस 24,055 अमाऊंट येईल 96,445 रुपये. $96,445 आपल्याला काय करायचं आहे, मीरा आणि माधव यांच्या दोघांमध्ये वाटायचं आहे. यांचा रेशो दिलाय का आपल्याला? दिलेला नाही. म्हणजेच काय करायचं आहे, इक्वल समान वाटणी करायची आहे. 96,445 ला 2 ने भाग द्यायचे. 2 चौक 8 उरला 1, 2 8 16, 2 दूनी 4, 2 दूनी 4, 2 दूनी 4 उरला 1, घेतला 0. 2 पंचे 10, 48,222.5 असं उत्तर येतंय. या ठिकाणी आपण पॉईंट मध्ये अमाऊंट देत नाही. आता कोणाला तरी 1 रुपया जास्त द्यायचा आहे आणि कोणाला तरी 1 रुपया कमी द्यायचा आहे. या ठिकाणी मीराला आपण 48,223 रुपये देणार आणि माधवला देणार 48,222 रुपये. त्याच्यानंतर पुढे ही अमाऊंट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिटला. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये जे नेट प्रॉफिट मीराला 48,223 रुपये आणि माधवला 48,222 रुपये. सिंगल डबल लाईन मध्ये पण यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे. या ठिकाणी मीराची टोटल 1,23,223 रुपये. ₹1,23,223. डेबिटची टोटल येते 1,23,223 रुपये. क्रेडिटची टोटल येते मीराची क्रेडिटची टोटल येते 1,23,223 रुपये. डेबिटला पण 1,23,223 रुपये. 1,23,223 मायनस 3,500 अमाऊंट येणार 1,19,723 रुपये. त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन. त्याच्यानंतर माधवची क्रेडिटची टोटल 1,23,222 रुपये. 1,23,222 रुपये. डेबिटला लिहायचं 1,23,222 रुपये. 1,23,222 रुपये मधून 2,000 रुपये मायनस केले, अमाऊंट येईल 1,21,222 रुपये. 1,21,222 रुपये. पुढे हे जे काही कॅपिटलचं बॅलन्स आहे हे आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. वरती आपण 2-3 लाईन सोडले, त्या ठिकाणी लिहायचंय कॅपिटल अकाउंट मीरा आणि माधव मीराची टोटल घ्यायची आहे 1,19,723 रुपये आणि माधवची घ्यायची आहे 1,21,222 रुपये.
दोघांची टोटल बाहेर 5 4 9 2,40,945 रुपये. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीट पण सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे. काही अमाऊंट इनर कॉलमला राहिले का ते चेक करायचं आहे. इनर कॉलमला असतील तर आउटर कॉलमला लिहायचं आहे आणि लायबिलिटीची आणि ॲसेटची टोटल घ्यायची आहे. टोटल मात्र आपली काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. इनर कॉलमला ॲसेट साईडला कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाही आणि लायबिलिटी साईडला पण कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाही. लायबिलिटीची आणि ॲसेटची टोटल घेतली तर टोटल येईल 3,30,445. 3,30,445. 3,30,445. या ठिकाणी 3,30,445 हा प्रॉब्लेम टॅली होईल. अगदी बेसिक असा हा प्रॉब्लेम होता. असा प्रॉब्लेम जर का आपल्या बोर्डाच्या एक्झाम मध्ये आला तर आपल्याला 12 पैकी 12 मार्क मिळालाच पाहिजे. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.